महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक कळंबेतील हजरत शेख अली शाह बाबाचा उरूस, शेकडो वर्षांची परंपरा। नेरळ, दीपक बोराडे। कर्जत तालुक्यातील कळंब गावाचे प्रसिद्ध हजरत शेख अली शाह बाबांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा झाला। पंचक्रोशीत हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक समजल्या जाणाऱ्या हा उरूस मागील 5 पिढ्यांपासून परंपरागत पद्धतीने सुरू आहे। 3 व 4 जानेवारी 2023 या 2 दिवस चालणाऱ्या या उरुसात मुस्लिम समाज बांधवांसह हिंदू बांधवही मोठ्या संख्येने सहभागी असतात। यावेळी कळंब येथील बाबाच्या दर्ग्याच्या परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येते। संपूर्ण परिसरास यात्रेचे स्वरूप येऊन परिसरातील गावातून अबाल, वृद्ध, महिला भगिनी, लहान थोर या उरुसात येऊन आनंदोत्सव साजरा करतात। पहिल्याच दिवशी बाबांची संदलची ढोल ताशाच्या गजरात कळंब गावातील मोहल्ल्यात फिरवली जाते। या मिरवणुकीत सर्व धर्मीय लोक मोठ्या आनंदाने सहभागी होतात। या उरुसात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ, मिठाईची दुकाने, लहानग्यांची खेळण्यांची दुकाने लावली जातात। विशेष म्हणजे या उरुसात मिळणारा गवना हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी दिसून येते। याशिवाय आकाशी पाळणे, मौत का कुवा यासारखे खेळ प्रकार यावेळेस पाहावयास मिळते। या 2 दिवसात संपूर्ण गाव पै पाहुण्यांनी गजबजलेला असतो। खास करून या गावातील माहेरवाशिनी भगिनी या उरुसासाठी आवर्जून येत असतात। जत्रेत फिरण्याचा आनंद घेतात। दुसऱ्या दिवशी रात्री कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। यामध्ये नामवंत कव्वाल सहभागी होऊन आपली कव्वाली सादर करतात। यावेळेस देशातील सुप्रसिद्ध कव्वाल, टीव्ही गायक असलम अकरम साबरी, दिल्लीवाले व छोटी शबनम यांनी कव्वालीचा जंगी सामना सादर केला व आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थित रसिकांचे मनोरंजन केले। उरुसात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनासह उरूस कमिटीचे पदाधिकारी विशेष काळजी घेऊन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी मेहनत घेतात। कळंब ग्रामपंचायतीकडूनही उरूस परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। रस्त्याची दुरुस्त्या, पिण्याचे पाणी तसेच दिवाबत्तीची व्यवस्थाही केल्याचे ग्रामपंचायतकडून सांगण्यात आले। 2 दिवस चालणाऱ्या जत्रा उत्सवासाठी उरूस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट साकीब पानसरे, उपाध्यक्ष मुस्तफा मुन्ना खोत, सचिव रामीज कोईलकर, खजिनदार फाईक खान, कळंब ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच प्रमोद कोंडिलकर, युसुफ बोंबे, नामदेव बदे, कृष्णा बदे, अन्सार लोगडे, फायज लोगडे, आशिम बुबेरे, राहुल परदेशी, शहनवाज पानसरे, शिवराम बदे, रईस डोंगरे, सिराज लाला, सुलतान कुरेशी, अफजल डोंगरे, जलील डोंगरे, अरुण बदे, शाहिद मस्ते, विजय परदेशी यासह ग्रामस्थ मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडतात। प्रतिक्रिया प्रमोद कोंडिलकर, सरपंच ग्रामपंचायत कळंब। आमच्या कळंब गावात परंपरागत चालत आलेल्या या उरुसाच्या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधवांसह सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होऊन आनंद लुटत आहेत। कोरोनाच्या कालखंडानंतर प्रथमच उरूस साजरा होत असल्याने या उत्सवात गर्दी वाढत आहे। हजरत शाह अली बाबांचा हा करिश्मा आहे की गेली अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने हा सोहळा पार पडत आहेत। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही हा महोत्सव ओळखला जात आहे। प्रतिक्रिया ॲडव्होकेट साकीब पानसरे, अध्यक्ष उत्सव कमिटी। हजरत अली शाह बाबांच्या या उरुसाला 250 ते 300 वर्षांची परंपरा असून आजतागायत ही पिढी जात परंपरा आमच्या कळंब ग्रामस्थांनी जपली आहे। या उत्सवास पंचक्रोशीतील हजारो लोक येतात आणि उत्सवाचा आनंद घेतात। आमच्या या कळंब गावामध्ये हजरत शेख अली शाह बाबा यांचा उर्स साजरा होत आहे। या हजरत शेख अली शाह बाबांच्या उर्साला एक मोठी परंपरा आहे। गेल्या शेकडो वर्षापासून या कळंब गावामध्ये हजरत शेख अली शाह बाबांचा उर्स मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। या उर्सामध्ये या कळंब परिसरातील सर्व धर्म, जाती, पंथाचे लोक सहभागी होतात आणि मोठ्या आनंदाने, गुण्यागोविंदाने हा उर्स साजरा करतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जत्रेचं स्वरूप होतं। या ठिकाणी विविध प्रकारची दुकानं, खेळणी, पाळणे अशा मनोरंजनाच्या गोष्टी येत असतात। त्याचा आनंद सर्व समाजातील
या परिसरातील सर्व लोक घेतात आणि हा उर्स हजरत शेख अली बाबांचा उर्स म्हणजे सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक म्हणून मानला जातो आणि मोठ्या उत्साहाने आम्ही सर्व हिंदू मुस्लिम आदिवासी बिगर आदिवासी सर्व समाज सर्व बांधव सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन बाबांचं दर्शन घेतात आणि या जत्रेचा या उत्सवाचा आनंद घेतात. हे मी आमच्या गावाचं एक लौकिक आहे की या ठिकाणी हिंदू मुस्लिम वस्ती असताना सुद्धा कधीही कुठल्या प्रकारचं इथं वादविवाद होत नाहीत. सर्व गावदेवाची यात्रा असेल किंवा सर्व पालख्या असेल, रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, शिवजयंती असेल, बाबांचा उर्स असेल, ईद असेल, असे सर्व उपक्रम आम्ही सर्व धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम सर्व एकत्र येऊन साजरा करत असतो. हा आमच्या गावाचा एक लौकिक आहे आणि याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.